भगवान की जय। अधिक मास भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। काय माझी वाणी मानेन संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। नारायण म्हणे नारदासी पुढील कथा परियेसी। मृगतीर्थी अधिक मासी स्नान कपिसे घडले जी। येणे तो कपिद्वासी टाकून दिव्य देह होता क्षण। तया सानिध्य आकाशातून दिव्य विमान पातले पै। तया माझी विष्णुलोक बैसले असती अनेक। भेरी मृदंग वाद्य सुरेख गर्जती। गंधर्व किन्नर सुरवर गाती देवांगना नृत्य करती। स्वर्ण किंकणी रुजून वाजती शोभा ऐसी कितीवान। आता आपण कपी पुराण पाहतोय। तसं तर भागवतामध्ये हा विषय आलेला आहे। त्याला कर्दयू पुराण म्हटलेलं आहे, म्हणजे ते ब्राह्मणाचं पुराण म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मागच्या अध्यायामध्ये आपण एक तीर्थाचा अभ्यास केला किंवा एक तीर्थ वर्णिलं आणि ते होतं मृगतीर्थ। मृगतीर्थ होतं आणि त्या मृगतीर्थाला ज्यांना ज्यांना कोण कोण सांगितलेले मी गंधर्व किन्नर सुरवर आणि अप्सरा यांना जर स्वर्गामध्ये यांची काही चूक झाली आणि यांना जर शाप मिळाला तर त्या खाली भूतलावर यायचे आणि भूतलावर आल्यानंतर ते मृग म्हणजे हरणाच्या शरीरामध्ये यायचे। आणि एकदा हरणाच्या शरीरामध्ये आले की हे जे मृग तीर्थ आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी स्नान केले, याच्यामध्ये जर त्यांचं स्नान घडलं तर त्यांचा पुनर्जन्म म्हणजे उशाप व्हायचा पुनर्जन्म। आता हा जो कपी आहे हा कपी किती दिवस त्यात होता? एकादशीपासून तर अमावस्येपर्यंत। आता नीट लक्षात घ्या, द्वादशी घडली की नाही त्याला आणि त्याला अमावस्या घडली। अमावस्या जर केली तर आपल्या पितरांचा उद्धार, बरोबर की नाही? आणि पंच पर्व त्यातले 4 पर्वासाठी एक अध्याय आणि एका पर्वासाठी एक अध्याय द्वादशीसाठी। 4 पर्वांचं पुण्य आणि एका द्वादशीचं पूर्ण पुण्य सारखं आहे। आता याच्यामध्ये काय झालेलं आहे? याच्यामध्ये त्याचं जे स्नान झालेलं आहे ते द्वादशी आणि अमावस्या अशा 2 वेळेस झालेले आहे। आता आपण पर्व बघितलेले। आता या पर्वामुळे काय झालं तर त्याचे जे मागचे 3 पाप होते, आपण 3 पाप बघितले। 3 पापामध्ये पहिलं जे पाप होतं ते पहिलं पाप त्याचं काय होतं? देहाला पिडणं हे पाप आहे। आणि हे लक्षात ठेवा, त्रेता द्वापार आणि कली हे 3 युग नीट लक्षात ठेवा। हे 3 युग आणि सत्ययुग। सत्ययुगाचं आयुष्य मी तुम्हाला सांगितलेले 17,28,000 वर्ष सत्ययुगाचं आयुष्य। नेहमी एक लक्षात ठेवायचं, युग बदलत गेली, माणसांची उंची आकार बदलत गेली। कारण पुरुषभर 7 फुटाचा पुरुष असावा तेव्हाच माप आलं ना पुरुष। आकार बदलेल, माणसांचं शरीरयष्टी बदलेल, परंतु नीट लक्षात द्या देह तोच आहे। देह तोच आहे, 4 युगामध्ये देह तोच आहे। आणि आपलं शास्त्र असं सांगतं आत्मा तर अमर आहे। मग जर आत्मा अमर आहे, हा आत्मा याला मरण नाही, हा शस्त्राने नष्ट होत नाही, हा पावसाने म्हणजे नैनम
बस पावका म्हणजे कशानेच नष्ट होत नाही. आपण तिकडं श्लोकात काजत नाही, विषय तिकडे जाईल. आत्मा तर तुमचा तोच राहणार आहे. बदलणारे फक्त शरीर, बदलणारे काय शरीर. आणि तुमच्या शरीराला श्वास मोजून दिलेले, एकही श्वास तुम्ही जास्त घेऊ शकत नाही, एकही श्वास कमी घेऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये श्वास पूर्ण करायचे, दिवस पूर्ण करायचे नाही. तुम्हाला श्वास पूर्ण झाले की पुढचा श्वास तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे आत्म्याचं वास्तव्य तुमच्या शरीरामध्ये जोपर्यंत तुमचे श्वास शिल्लक आहे तोपर्यंत आहे. मग एक लक्षात ठेवा, आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर आपण दोन गोष्टी करतो घरामध्ये, बरोबर आहे की नाही. आपण हे शरीर आहे, या शरीरामध्ये आत्मा राहतो. शरीर, आत्मा, परमात्मा, वेद हे थोडं वेळ बाजूला ठेवा, व्यवहार सांगतो. तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये दोन गोष्टी सतत तुम्ही डोक्यात ठेवता. काय ठेवता? एक, ते जास्तीत जास्त आपलं स्वतःचं घर स्वच्छ राहिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. बरं, निव्वळ स्वच्छ ठेवता तुम्ही, बरोबर आहे की नाही. निव्वळ स्वच्छ ठेवून चालेल का? ते सुरक्षित राहिलं पाहिजे. निव्वळ स्वच्छ ठेवलं आणि रात्री कड्याच लावल्या नाही, दिलं मोकळं सोडून, काय त्या स्वच्छतेचा फायदा आहे, बरोबर आहे की नाही. ते सुरक्षितही राहिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्या साध्या 4 भिंतीच्या घरात आपण दोन गोष्टी पाहतो. एक काय, ते स्वच्छ राहिलं पाहिजे आणि ते सुरक्षित राहिलं. मग आता हा एवढा मोठा देह आहे, याच्या सुद्धा दोनच गोष्टी. एक काय राहिलं पाहिजे, ते स्वच्छ राहिलं पाहिजे. स्वच्छ राहण्याकरता अशा कथा आहे, स्वच्छ राहण्याकरता ज्या कथा आहे हीच स्वच्छता आहे. इथे अखंड हरिनाम सप्ताह ही स्वच्छता आहे. इथे चाललेलं प्रवचन ही स्वच्छता आहे, आत्म्याची स्वच्छता आहे. इथं चाललेली पुरुषोत्तम मास कथा ही स्वच्छता आहे. आणखी एक सांगतो तुम्हाला, काही नाही चालू द्या, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून जाणं ही सुद्धा स्वच्छता आहे. ही आत्म्याची आंघोळच आहे. आणि आपल्या खासदारांचे उपकार मानायला पाहिजे. आपल्याला इतकी चांगली सोय इथं करून ठेवलेली आहे. मुद्दा मला हा सांगायचा आहे, तुम्ही काय करता, तुमचं स्वतःचं घर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करता. आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करता. व्रत, वैकल्य, जप, तप, स्नानादी, जप, दीप, भगवान दीपाचं अस्तित्व आहे, हे सगळे स्वच्छता आहे, बरोबर आहे की स्वच्छ. आता सुरक्षितता आलं. सुरक्षितता काय? सर्वात महत्वाचं, शरीराला ज्याच्यापासून अपाय होईल ते करणं म्हणजेच असुरक्षित करणं, बरोबर आहे की नाही. मग सांगा मला, इथे बसलेल्यांपैकी शरीराला पहिला अपाय कशाचा आहे? तर शरीराला पहिला अपाय आहे, 6 अपाय तुम्हाला माहितीच आहे, षडरिपू तुम्हाला माहितीच आहे. परंतु एक 7वा अपाय जो आहे सर्वात महत्वाचा, तो म्हणजे व्यसनाधीन. मी सांगतो, कलियुगामध्ये सगळीकडेच माणसाचं शरीर खंगणार नाही. एक दिवस हे शरीर संपणार आहे. का? क्षीयते इति शरीरम, देहन्ति इति देहम, असं संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. ईश्वराची जी वेदामध्ये व्याख्या सांगितलेली आहे ती 3च शब्दात आहे. पुन्हा एकदा सांगून ठेवतो, 4ही वेदापैकी सगळ्या वेदामध्ये ईश्वराची व्याख्या 3च शब्दात सांगितली आहे, निर्गुणम, निष्क्रियम, शांतम. या 3 अवस्था झाल्या का तुम्ही सुरक्षित झाले. 3 अवस्था झाल्या की तुम्ही निर्गुणम सोडून द्या. आता ते गुण, ते सगळा योगाचा विषय. निर्गुणम सोडून द्या. निष्क्रियम आपल्याला होता येणार नाही. का? आपण गृहस्थ आश्रमी, आपल्या मुलाचं काही झालं तर आपल्याला लगेच होतं. निदान 3रा गुण तर परमेश्वराचा पाळता येईल ना, शांतम. 3रं तर करता येईल का नाही? निर्गुणम, निष्क्रियम, शांतम. कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं हीच शरीराची सुरक्षितता आहे. फक्त शांत राहणं. तुम्ही त्रागा करून त्या दिवशी काहीच होत नाही, नुकसान झाली होऊ द्या. राग येतो, आपण काही सर्व तपस्वी नाही, पण राग आल्यानंतर त्या रागाचं पर्यवसन तुम्ही जर दुसऱ्याला त्रास देण्यात होत असेल
आणि तो राग जर तुमच्या घरात महिना टिकत असेल, 15 दिवस टिकत असेल, तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आत्म्याला सुरक्षित ठेवत नाही, त्या घराला, या शरीराला करत नाही. राग येऊच नाही अशा मताचा नाही. राग आलाच पाहिजे आणि तो येतोच. ग्रस्त आश्रमीला राग आला नाही असा ग्रस्त आश्रमीच नाही, येतच नाही. परंतु निष्क्रियम, निर्गुणम निष्क्रियम शांतम, ते तिसरं जे तत्व आहे, ते तिसरं तत्व आपल्यात येण्यासाठी आणि आपलं जे आत्म्या शरीरामध्ये राहतो, आत्म्याची परमात्म्याची गाठ जेव्हा व्हायची तेव्हा होईल, तेव्हा पडायची तेव्हा पडेल. ते काय तुमच्या डोळ्याने दिसत नाही, काही नाही, पण शरीर तर डोळ्याने दिसतंय. शरीर डोळ्याने दिसतंय का नाही? या शरीराला एक वळण लावा, आजपासून लागलं तर बघा, लागलं तर बघा. स्वच्छता आहेच, तुम्ही स्वच्छतेशिवाय इथं बसलीच नाही. स्वच्छता आहेच ना, स्वच्छतेशिवाय इथं बसलीच नाही. पण आजपासून परमेश्वराचं जे तिसरं रूप आहे त्याचा आम्ही अनुभूती घेऊ. निर्गुणम निष्क्रियम शांत. जर शांतता ठेवली, मला आता माझं सांगत बसू नये, ते पोलीस दादा बसलेले आमचे, रोज आम्ही बरोबर दिसतो. एकदा धरणावर त्यांनी मला प्रश्न विचारला होता, तुम्ही कधी चिडले का हो? चिडता नाही, चिडले का आतापर्यंत? म्हणलं ज्याच्यावर चिडले त्याला माहिती आहे ना, मला काय माहिती आता. त्याने बरोबर आहे की नाही, मी ज्याच्यावर चिडलो असेल त्याच्या जर ध्यानात असेल तर माझं चिडणं बरोबर आहे. तोच गेला विसरून तर माझं चिडणं काय कामाचं. समजा तुम्ही एखाद्यावर कितीही चिडले आणि त्यानं जर तुमचं मनावच घेतलं नाही, तुमचं चिडणं काय कामाचं, काही कामच आहे का? ठीक आहे, तिसऱ्या गुणाला आपण आजपासून सुरुवात करू, शांत. आता चुका कोणाकडून होत नाही? चुका गंधर्वाकडून झाल्या, चुका सुरवरांकडून झाल्या, चुका किन्नरांकडून झाल्या, चुका अप्सरांकडून झाल्या, चुका देवांकडूनही झाल्या. पुढे जाऊन बोलतो. पण पुन्हा त्या पदाला ते कधी गेले? पुन्हा त्या पदाला ते गेले, ते व्रताने गेले. ते व्रताने गेले. पुरुषोत्तम मासाच्या व्रतामध्ये तुम्ही 31 ग्रंथामध्ये कितीतरी प्राण्यांचा उद्धार पाहिला की नाही? मग आता ही आंघोळ जी चाललेली आहे, बरेच स्नान चाललेले, त्या स्नानामध्ये सगळ्यात पवित्र स्नान कोणतं? सगळे स्नान पवित्र, पण त्यामध्ये आपण एखाद्या मुहूर्तावर एखादी कथा ऐकणं, एखाद्या मुहूर्तावर एखादं व्रत करणं, एखाद्या मुहूर्तावर दान करणं, एखाद्या मुहूर्तावर स्नान करणं आणि निरंतर दीप लावणं, ही खरी आत्म्याची पूजा आहे. तुम्ही म्हणाल दीपाचं इतकं महत्त्व का? दीपाचं इतकं महत्त्व का? यात तर सांगितलेलं आहे तुम्हाला, मी त्याच्यावर अध्यायही सांगितलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो. दीप या शब्दामध्ये दिव्य हा धातू आहे. दीप हा शब्दातून दिव्यत्व हा धातू आहे आणि दिव्य धातूमधून दोन निर्मिती आहे, ज्ञान आणि दुसरा प्रकाश. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान म्हटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? श्रेष्ठ दान अन्नदान म्हटलेले. परंतु अन्नदानामध्ये लक्षात ठेवा, अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ दान जो महाभारतामध्ये विषय आलेला आहे, अन्नदानावर महाभारतावर, त्यावेळेस व्यासमुनींनी सांगितलेले अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ दान हे ज्ञानदान. कारण अन्नाची चोरी होऊ शकते, अन्न कुजू शकतं, अन्न नासू शकतं आणि अन्न अपाय करू शकतं. जर माझ्या पोटाला जास्त खाल्लं मी तर एखादा पदार्थ मला अपाय करू शकतो. जो मला चालतो तो तुम्हाला चालेलच असं नाही. परंतु ज्ञान हे कधीही अपायकारक नसतं, कधीही नाही. त्याच्यात कधीच चोरी होत नाही. होती काय? काल पाहिलं का, मी 10वीपर्यंत शिकलो आणि 5वीपर्यंतचं ज्ञानच चोरी गेलं, असं कुणी म्हटलंय का? झाली का कधी चोरी? ज्ञानात चोरी होत नाही, ज्ञान कधी कुजत नाही, ज्ञान कधी अपाय देत नाही. म्हणून शास्त्रामध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. पण ज्यावेळेस अन्नदान, देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, करणे को लीनता, डुबणे को अभिमान, कबीरांचा दोहा आहे. ज्यावेळेस महाभारतामध्ये हा विषय आलेला आहे की दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं, तर दानामध्ये श्रेष्ठ दान हे ज्ञानदान ठरलेलं आहे आणि ज्ञानदानाच्या पेक्षा श्रेष्ठ कृपादान ठरलेलं आहे. कोणतं दान आहे? कृपादान.
आता ज्ञानदान आपलं किती झालं हे पांडुरंगाला माहिती, परंतु पंढरीच्या पांडुरंगाची कृपा मात्र आपल्यावर निश्चित होणार, यात काही संशय नाही. आता कपिकुळ नीट लक्षात घ्या. आता महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये नीट लक्षात घ्या. महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये फरक काय ते सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये 18 औक्षणी युद्ध सैनिक होते. कोणाचे? कौरवांचे. आणि 7 औक्षणी, एक औक्षणी म्हणजे 1.25 लाख पांडवांचे होते. किती मारले गेले याचा हिशोब नाही, आणि पुढे त्यांचं काय झालं याचा हिशोब नाही. परंतु रावणाचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये एकही जीवितहानी झालेली नाही, एकही नाही. तुम्ही म्हणाल हे काहीतरी आज प्रवचन वेगळ्या दिशेला चाललंय, पण जेव्हा मी तुम्हाला सांगतोय की नक्की काय, जेव्हा आपण राम आणि रावणाचं युद्ध झालं, काल सांगितलंय की रामायणाचा विषय चालू झाल्यानंतर तुम्हाला 3च गोष्टी माहिती. कोणत्या गोष्टी सांगितल्या त्यांनी? राम वनवासाला गेले, रावणानं सीतामाई चोरून नेली आणि रामानं रावणाचा वध केला. याच्या पलीकडे रामायण नाही, अशी ओवी आहे. परंतु या ओवी सापेक्ष पुढचा जो विषय सांगितलेला आहे तो असा आहे की नक्की महाभारत आणि रामायण यात काय फरक आहे. तर रामायणाचं युद्ध झालेलं आहे, रावणाचा काय झालेला आहे? वध झालेला आहे. परंतु रामायणाचं युद्ध किंवा रावणाचं युद्ध असं एक युद्ध आहे का त्याच्यामध्ये एकही जीवितहानी झाली नाही, एकही नाही. तुम्ही म्हणाल कसं, तर मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस रामाचा बाण रावणाला लागलेला आहे आणि राम धारातीर्थी पडलेला आहे, रावण धारातीर्थी पडलेला आहे. हे लक्षात घ्या. एक ग्रंथ आहे, खूप मोठा ग्रंथ आहे. त्यावेळेस रावणाने उपदेश केलेला आहे आणि रामाला सांगितलंय, लक्ष्मणा तिथे जाऊन बस. कुठे जाऊन बस? रावणाजवळ बस. या भूतलावरचा सगळ्यात विद्वान पंडित सगळे ग्रंथ, वेद, पुराण, उपनिषद जे म्हणाल ते तोंडपाठ असलेलं दशग्रंथी, म्हणजे 4 वेद आणि 6 शास्त्र तोंडपाठ असलेला विद्वान आज प्राण सोडणार आहे. त्याचा प्राण सोडणार नाही, त्याला घेऊन जाणार तू पैस. आणि ज्यावेळेस रावणाचा जो उपदेश आहे, त्यावरच 2 अध्याय इतकं लिहिलंय व्यास मुनींनी त्या रावणावर, की रावण नंतर तेव्हा कळतं आपल्याला की रावण किती शूर, किती पवित्र आणि किती विद्वान होता. मुद्दा मला हा सांगायचा आहे की रावणाचं ज्यावेळेस धारार्थी पडला त्यावेळेस त्याने रामाला प्रश्न विचारलेला आहे, कोण जिंकलं? रामानं त्यावेळेस मान खाली घातली. बाकीच्यांना वाटलं रावणाच्या डोक्यात फरक पडला. सरळ राम बाण लागलेला आहे. थोड्या वेळानं आता प्राण जाणार आहे. सगळं पोरग संपले, हे संपलं, ते संपलं, सगळं संपलं. आता राहिलं काय? शेवटचा रावण गेला, रामायणही संपलं आणि रावणाचं राज्यही संपलं. त्यावेळेस रामानं जे लक्ष्मणाला उपदेश करण्याचं सांगितलेलं आहे, तर नीट लक्षात घ्या. आता मी तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो, त्या अभंगामध्ये सांगा आता किती लोक मेले. पहिला आहे, मी तो दीनपणी काय वर्णू तुझी वाणी, उदकी पाषाण तारले ऐसे महिमान नामाचे. पुढे आता, नाम चांगले कंठी राहो भले, माझ्या कंठामध्ये राहो भले. कपी कुळ उद्धरले, मोक्ष केले राक्षसा किंवा मुक्त केले राक्षसा. हे सर्व जे राक्षस
आले होते. ते राम जन्मामध्ये जर तुमचा रामाचा बाण लागला, त्या सर्व सुरवर, हे गंधर्व, हे किन्नर, हे शापित होते. आणि ते शापित होते आणि त्यांनी सांगितलं होतं, राम आणि रावणाचं युद्ध झाल्यानंतर तुम्ही रावणाची सेना म्हणून जाणार, आणि ज्याला ज्याला रावणाचा बाण लागेल, रामाचा बाण लागेल, नीट लक्षात घ्या, ज्याला ज्याला रामाचा बाण लागेल त्याचा त्याचा उद्धार होईल, त्याचा काय होईल, आणि त्याला पुन्हा कुठं मिळेल, स्वर्ग मिळेल. मला सांगा, आता जेवढे राक्षस राम बाणाना वध झाले, त्यांचा काय झालं, उद्धार झाला. कपी कुळ, कपी म्हणजे वानर, मुक्त केले राक्षसा. मुक्त म्हणजे काय, शापित होते सर्व, रावणास नाही तर साधी गोष्ट सांगा, पारावर बसलेल्या माणसाला तुम्ही विचारा, पारावर बसलेल्या का एखाद्याचा संसार चालला आणि त्याची बायको पडून आणणं गुन्हा आहे, पाप आहे का पुण्य आहे, तो काय सांगेल, पुण्य आहे, पापच सांगेल. आता इतकी गोष्ट कोणाला कळाली, गुरवणाऱ्या अंगठाच्या माणसाला कळाली. रावणा दशग्रंथी पंडित होते ना, त्यांना नाही कळू का. हाच संवाद मंदोदरीचा आणि रावणाचा. मंदोदरी म्हणते, तुम्हाला कळत नाही का, तुम्हाला कळत नाही, कोण आहे ती शक्ती, आहे ती साक्षात भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी माता आहे ती, तुम्ही तिला उचलून आणलं, तुम्हाला कळत नाही का, हे सांगता गुह्य संवाद. त्याच्यावर नामदेव महाराजांचं 18 चरणाचं आख्यान आहे, माही 10 चरण पाठ राहिले, सकाळी पाहिले तर, आता बरेच विसरले, पण आख्यान आहे का. तर त्यांनी सांगितलं, तुला हे कळतं आणि मला कळत नाही का, नाही कळत. मी कुठं ठेवलेलं आहे तिला अशोकवनामध्ये ठेवलेलं आहे, ती आई आहे म्हणे माझी, अशोकवनामध्ये ठेवलेलं आहे. येणारा वारासुद्धा प्रवेश घेऊ, वाऱ्याला सुद्धा प्रवेश द्यायचा का नाही, सगळे अधिकार अशोकवनात मी माईला ठेवले. कोणाला, सीतामाईला जर तिथे ठेवलेले म्हणे, मी तिला भिक्षा मागताना काय म्हटलेलं, माई भिक्षा देही म्हटलेले, आई म्हटलेले तिला. तुला एक सांगतो, हे सगळे शापित आहे आणि दशग्रंथी ब्राह्मण आहे मी दशग्रंथी ब्राह्मण आहे. मी जर रामाच्या बाणानं मेलो, मला स्वर्ग मिळणार आहे आणि माझ्याबरोबर या सगळ्यांचा उद्धार करायचा आहे. म्हणून रामानं व्यर्थ मारले असं नको वाटायला, रामानं व्यर्थ मारणं आणि माझ्या राम भगवंतावर दोष नको यायला, माझ्या राम भगवंतावर दोष नको यायला, म्हणून मी माईला येईल. आणि मग जग पुढे रामायण सांगतील काय, रावणानं सीतेला पळवून नेलं म्हणून रामाने रावणाचा भले माझ्यावर माझा एकट्याचा उद्धार मला सगळ्या राक्षसांना मुक्त करायचं आणि सगळ्या राक्षसांना मुक्त करायचं, त्यामुळे मी सीतामाईला पळवून आणलेला आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगाची संगती लावा. आता नाम चांगले चांगले कंठी राहो भले, कपी कूळ उद्धरले, मुक्त केले राक्षस. मग प्रत्येक, आता मला सांगा, तिथे प्रत्येक रामबाणानं जो कोणी वध झाला, रावणाचा खून नाही झाला, वध झालेला आहे त्यांचा, ते कुठे गेले, स्वर्गात गेले. मग किती जीवितहानी झाली सांगा बरं, किती जीवितहानी झाली, काही झाली. आता कपिकूळ मागच्या हा वानर पडला होता तिथे, हा कोण होता पडला त्या वानरांमध्ये. जेव्हा रामाचा विजय उत्सव साजरा होत होता, जेव्हा रामाचा, तिथं कोण आले होते, सुरवर, इंद्र, देव, प्रजापती, शिव, भगवान शिव सुद्धा होते. एकही देव शिल्लक राहिलेला नव्हता. सगळे कोणाचे आले होते, रामाच्या विजय उत्सवामध्ये आले होते. रामानं काय सांगितलं, जे कोणी या युद्धामध्ये जितके वानर
वीरगतीला प्राप्त झालेले त्यांना परत जीवनगती मिळाली पाहिजे. परत काय मिळालं पाहिजे? मग देवांनी अमृत वर्षाव केला आणि सगळे वानर परत जिवंत झाले. मला सांगा, सगळ्या वानर जर जिवंत झाले तर रामाचं किती सैन्य मिळेल आणि रावणाचं किती मिळेल? मग रावणामध्ये युद्धामध्ये एकही जीवितहानी झाली नाही. हे मी पहिलं वाक्य बोललो होतो ते बरोबर आहे. ते माझं नाही, तुकाराम महाराजांचं सांगतो. मी अल्पमती मंद, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण. ऐसे महिमान नामाचे, नाम चांगले चांगले, कंठी राहो भले, कपी कूळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. मग आजपासून हे कळालं पाहिजे. राम रावणाचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये जीवितहानी किती झाली? सगळ्यांचा उद्धार झाला, जीवितहानीच झाली. त्यामुळे रावणाचा जो प्रश्न आहे, कोण जिंकलं, याच्यामध्ये रावण. कपिकुळ उद्धारून घेतलं, कपिकुळ उद्धारलं, सगळं उद्धारून गेलं, मुक्त राक्षस झाले. आणि रामाला सीता मिळाली म्हणजे काय दुसऱ्याची होती का ती? त्याचीच होती ती त्याला मिळाली म्हणजे काय झालं? शेवटी यामध्ये उद्धाराच्या दृष्टीने, नीट लक्ष घ्या, उद्धाराच्या, युद्धाच्या दृष्टीनं, मानवदेहाच्या दृष्टीनं, उद्धाराच्या दृष्टीनं, देहाच्या दृष्टीनं रावण हरलेला आहे. देहाच्या दृष्टीनं रावण हरलेला आहे, पण आत्मा आणि परमात्म्याच्या दृष्टीनं रावण जिंकलेला. हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये गंधर्व किन्नर पाहुणे ऋणझुन वाजती, हे कैसे झाले की मी पाप्यासी कोठी प्राप्त, वैमानिक सुख घेऊन पुण्यात्माचे योग, ऐसा अंतरी विचार करी, हे ऐकून दिव्य नारी, तयाच्या मस्तकी चंद्रापरी श्वेत दर्यले, आपण आणि दोघी जणी एकसरे. आता हा कपी, आपल्याला कपी अध्याय चालू झालं, म्हणजे कपी कुळ कसं उद्धारलं, मागच्या अध्यायामध्ये ते आलेलं आहे, सगळ्या कपींचा उद्धार झाला. आता बघा, हे कैसे झाले की म्हणजे पाप्यासी पालिप्त कुठून, वैमानिक सुख समस्त पुण्य विसाची झाले असे, ऐसा अंतरी विचार करी, मग येऊन दिव्य नारी, तयाच्या मस्तकी चंद्रापरी श्वेत छत्र धरिले. आता इथे दिव्य शरीर प्राप्त झालेले, मागच्या ओळीमध्येच पाहिलेले आपल्याला. दिव्य शरीर प्राप्त कोणाला झालेले? मूळचा तो कदयू ब्राह्मण, त्याला द्विज म्हणतो. द्विज, आपण ब्राह्मणाला द्विज म्हणतात. द्विज या शब्दाचा अर्थ दोनदा जन्म घेतो. एकदा तो आईच्या उदरातून जन्म घेतो आणि मौची बंधन उपनयन झालं का तो त्याचा दुसरा जन्म असतो. जो दोनदा जन्म घेतो त्याला आपण द्विज म्हणतो. द्विज, लक्षात ठेवा. द्विज शब्दाचा आणखी एक सांगतो, मला एक सांगतो आणखी अर्थ. द्वि म्हणजे दोन, आणि अज म्हणजे आत्मे, दोन आत्मे, म्हणजे आपली कोण? आपली मुलगी आणि आपला जावई म्हणतो आपण. बघा, सत्यनारायणाच्या पूजेला आपण काय करतो? जोडी बसतो, पण सत्यनारायणाची पूजा ही एकच ब्राह्मण सांगतो आणि एकाच वेळी सांगतो, हाताला हात लावा. दोन शरीर पण आत्मा एक, असं लक्षात ठेवा. तेव्हा द्विज या शब्दाचा अर्थ दोनदा जन्म घ्या. हा जो द्विज होता, हा माझा कोणता पुनर्जन्म झाला म्हणे आता खरं तर त्याचा जन्म नव्हता. त्याचं जे अधिक मास, पुरुषोत्तम मास मध्ये त्याचं घडलेलं 5 दिवसाचं ते व्रत हे होतं. आणि दोघी जणी एकसरी, दया उडवती चामरे, कित्येक मधुस्वरी, गावने पुढे नाचती, हाती घेऊन तांबूल, एक उभी राहिली स्वर्ण डुंगरी गंगा जळ घेऊन पुढे ठेली, ऐसे वैभव पाहुणे तो दिव्य कपी वाण, तत्क्षणी कुड्यावरील चित्रवाणी निचेष्ट स्वस्थ राहिला. आणि त्याने हे जे सगळं बघितलं, त्याला आठवत कुठपर्यंत होतं? तो त्यामध्ये पडला, मृग तीर्थामध्ये पडला. तेवढी त्याला नंतर ग्लानी आली. ग्लानी आल्यानंतर तो ग्लानी कुठे आलेली आहे? त्याला ग्लानी आलेली आहे तीर्थामध्ये. आणि तीर्थामधून प्रसन्न होऊन सुशील आणि पुण्यशील हे दोन विष्णू होते. आणि त्याला जेव्हा तो सावध झाला, आपण म्हणतो ना, बघा ॲक्सिडेंट झालेला माणूस असतो ना, तो तिथं पडतो आणि त्याला शुद्ध दवाखान्यात येतो. मग तो म्हणतो, मला इथं कुणी आणलं. तशीच अवस्था याची झाली. हा कुठे आता? विमानामध्ये आहे. आणि म्हणे आपल्या मनात
मी महापापी दुष्ट अत्यंत मज हे वैभव विलोकित कवने पुण्य लाभले म्या कधीही सर्व जन्मात ऐसे पुण्य नाचरिले खचित तरी हे हरिप्रद विमानातून जाईन ऐसा तर्क करी म्हणे छलनवलन सर्व टाकून चित्रपटीचा लौपावाने ततस्थ राहिला उभा. माझं तर इतकं पुण्य अजिबात नव्हतं का मला कोणीतरी स्वर्गातून विमान घ्यायला येईल. हे सगळं करत असताना जसं चित्रपटी म्हणजे आपण भिंतीवर चित्र काढलेलं असतं, भिंतीवर चित्र काढलेलं असतं. खरंच सांगा, त्या चित्राला पाहून आपण हसलो, त्या चित्राला पाहून आपण ओरडलो, त्या चित्राला पाहून काही केलं तर त्या चित्रावर काय परिणाम होतो? काही. तसा हे सगळं चालू होतं. हा एकदम याच्यावर काही परिणाम नव्हता. हे काही चित्रासारखं त्याला स्वप्न आणि चित्रच वाटत होतं हे सगळं. प्रभो चालावे गोलोकात कैसा उशीर लावता पुरुषोत्तमाचे सानिध्य सांप्रत तुम्हाचे प्राप्त झाले. तई मग आता तई त्यावेळेस तो हात जोडून विचारतो. तो काय करतो? तई तयाचे हाद्य जाणून पुण्यशील सुशील दोघे जण हरिदूत तयासी उदन हस्त जोडून बोलती. तो जेव्हा काही बोलेना एकदम शांत झाला, कोणाकडे काही पाहिना, एकटक दृष्टी पाहायला लागला. मग पुण्यशील आणि सुशील हे दोन विष्णुदूत त्याचा येऊन त्याला हलवलं समजलं. चला, आणि पुढची ओळी पहा काय. प्रभू चालावे गोलोका, प्रभू चलावे कैसा उशीर लावता पुरुषोत्तमाची सानी प्राप्त झाली तुम्हास ती तयांची ऐकून वामी कपे म्हणे माझी अजूनी असंख्य पापे भुवनी भोगावयाची आहे. त्यावेळेस तो कपी सांगतो की माझ्या 3 पापाची शिक्षा झाली, मला मिळाली, परंतु माझ्या असंख्य पापे अजून या भूतलावर भोगायचे. आज कोणत्या पुण्यगतीने माझ्या पापांची झाली निष्कृती, मी ते गोलोक प्रति अनयस्या पावेन. जितक्या पर्जन्यधारा वरसती तितके तृणंकार भूमी होती की रजकन की तारा जितके मम पापे असे. ज्याप्रमाणे आकाशामधून पर्जन्य सुरू झाला की तृण कोंब म्हणजे गवताचे कोंब आपोआप उगवतात. उगवावं लागतं का गवताला? नाही. ज्याप्रमाणे पर्जन्यधारा सुरू झाल्यानंतर गवताचे कोंब आपोआप उमटतात, ज्याप्रमाणे वारा सुरू झाल्यानंतर धुळीचे लोट आपोआप उठतात, बरोबर आहे की नाही? धुळीचे लोट उठवावं लागत नाही. त्याचप्रमाणे माझ्या जन्मामध्ये या जन्मात येऊन माझ्याकडून पुण्य कधी झालंच नाही. गवतासारखं पाप उगवलं आणि धुळीसारखे पापाचे डोंगर रचले गेले. ते असता मज सुंदर कारण मज समग्र विवरणी सांगा ऐसे कपीचे ऐकून भाषण हरिदूत तया बोलत देवा तू सदन तुम्हा प्रत कैसे समजले सर्व मासा माझी उत्तम श्री हरी शिकरे प्रिय परम ऐसा जो पुरुषोत्तम महापुण्य फलदाय त्या पवित्र मासाठाई उत्तम तम केलेसे काही जे काही देवांनाही होणार नाही कदाच वानर दे तू सतत भ्रमत असता अरण्यात मुख रोगास्तव काहीच न घडले. काय झालं? हे जे तू इकडे तिकडे जंगलामध्ये फिरत होता की नाही? तू फिरत होता, पण तुला काय येत होतं? तुला तोंड आलेलं होतं, जिभेला फोड आलेली होती, तुझ्या तोंडातून रक्त येत होतं. तू चांगल्यातलं चांगलं फळ तोडायचा, चांगल्यातला चांगलं फळ तोडायचा, तोंडापुढे न्यायचा आणि तोंडापुढे न्यायला का ते तसंच खाली टाकून द्यायचा. त्यानं काय व्हायचं? खालचे जे बारीक सारीक जीवजंतू आहे त्यांना तो उपवास म्हणजे अन्नदान व्हायचं तुझ्या. ते सगळं अन्नदानात जमा झालं. कोणाचं? यानं जे फळ खाली टाकलं त्याचं. महापुण्य ते पवित्र मासाठाई वर्णर देशत निराहार व्रत आणि स्वमाजेचे करुण आणि स्वजातीचे चांचल्य करुणे वृक्षावरती फळे तोडणे आपण न बक्षिती म्हणून भूमीवरी टाकते. ती भूमीवरी इतर जन असंख्य तृप्त होऊन जाण आणि स्वये दुःख वचन जळही नाही प्राशले ऐसे नेनतेपणाचे पाप घडले अधिक तप घडले अधिक मासी आणि त्या फळांच्या पतनेस परोपकार झाला. काय झालं? तू मूळच वानर, या फांदीवरून त्या फांदीवर जाय, त्या फांदीवरून या फांदीवर जाय, या फांदीवरून चांगले चांगले फळं तोडायचे, स्वतः खायचं नाही, खाली टाकून द्यायचं. ते फळ प्रत्येक तुझ्या नजरेत पाहायचं, तू त्या नजरेत बघायचा. ज्यावेळेस तू ते नजरेत बघायचा त्या फळामध्ये
त्यावेळेस तुझ्याकडून नकळत आत्मा तृप्त व्हायचा, तुझा पाहिला तरी थोडाफार तो आत्मा तृप्त व्हायचा आणि तू खाली द्यायचा. खाली जे कृमी कीटक असंख्य जीव होते त्यांचा तुला. आता बघा हा, तू अन्नदान करत होता आणि तू मात्र स्वतः उपाशी राहत होता. म्हणजे लक्षात ठेवा, याचा उपवास घडत होता पण याच्या हातून अन्नदान घडत होतं. दोन पुण्य होत होते. एका बाजूला उपवास व्रतही घडत होतं आणि एका बाजूला अन्नदानही होत होतं. ऐसे नेनते प्रमाणे घडले तुझे अधिक मासी. आणि शीत ताप वात घोर साहिले तू निरंतर मृगतीर्थी पडून साचार 5 दिनी राहिलासी. आणि अशा अवस्थेमध्ये थंडी ऊन वारा सगळं तू सहन केलं. आणि ज्या मृग नक्षत्रामध्ये एकदा स्नान केल्याने उद्धार होतो, अशा उद्धार स्नानामध्ये तू काय झाला. आपण स्नान सांगितले त्रिदिनी, त्रिकाळ, त्रिव्रती. तू पंचदिनी राहिला, 5 दिवस राहिला. त्याच्यामध्ये तुझे 2 पर्व झाले, द्वादशी आणि अमावस्या. ती 5 स्नाने झाली तुझी. ती पुरुषोत्तमाशी उग्नावस्थेत आज्ञेशी तप घडले, तेची सफळ झाले. तो अनुभवले ते सांप्रत व्याजेही केले अधिक मासात. सफळ झाले तुझे व्रत हे जाणून या मास प्रभावासी यथाविधिवत सत्कर्मार्थी अधिक मासी काय फळासी वाहणारे. अरे त्वा जैसा साधिला स्वार्थ ऐसा साधया कोण समर्थ. अधिक मासी करता किंचित फल अनंत लाभते. पुरुषोत्तमा माझारी एकच उपोषण केले तरी, एकच स्नान केले तरी, एक उपवास आणि एक स्नान केलं तरी भगवंत प्रसन्न असतो. तरी एकच अनंत पापे निरसती जाण. पुरुषोत्तमा समान भगवत प्राप्ती नाही आण. तद्वत करती ती धन्य तेची जाण कृतकृत्य. भरतखंडी मानव जन्म दुर्लभ असून या परम देवे लाभता तो पुरुषोत्तम. तो महाभाग्यवंत सकळ पुण्य स्वरूपाती निर्मळ दयाचे जन्म झाले सकळ यात संशय नशीचे. अधिक मासी देखील हे बघा, अधिक मासाचं जे पुण्य आहे तुम्ही नीट लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाचा जन्म, भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा तुरुंगामध्ये झालेला आहे, हे एकदम बरोबर आहे. परंतु पुरुषोत्तम भगवान जे सृष्टीवर आलेले ते बाळ म्हणून आलेले नाही. ते चतुर्भुज आणि 8 वर्षाचे पुरुषोत्तम म्हणून डायरेक्ट वासुदेवानी देवकीपुढे उभे राहिलेले. कुठे? आणि त्या वयात सुद्धा ते कंशाचा पूर्ण नाश करू शकत होते. त्यांनी जर कालिया मर्दनासारखा कालिया मर्दन केलेले, भगवान श्रीकृष्णाला कोणती गोष्ट अशक्य होती. पण केवळ आई वडिलांच्या शब्दाखातर काय झाला, बाळ झालेला आहे. म्हणजे पुरुषोत्तम भगवंताचं पृथ्वीवरचं पहिलं आगमन किंवा पृथ्वीवर त्यांचा जो मृत्यू लोकामध्ये जो पहिला स्पर्श आणि पहिला वास आहे तो पुरुषोत्तम भगवान म्हणून. आता पुरुषोत्तम भगवान असून तरी हरिदूतानी कथिले सर्व ऐकून तो दिव्य देह कपीस मन चकित झाला. पुलंकित झाले शरीर अंतरी उमलला गहिवर, अंतरी उमलला गहिवर. मग तीर्थदेवासी नमस्कार केला सादर भक्तीने. पुढची ओळी ऐका नीट, आणि नीट ऐका. तृप्त झाला आत्मे. कशानं झाला त्याचा आत्मा तृप्त झाला आणि त्याला पहिल्यांदा दिव्य देह, त्यानं स्वतःचा दिव्य देह पाहिला. लक्षात ठेवा, त्याची कशावर प्रीती बसली, शरीरावर. त्याला शरीराचं महत्त्व जे कळालं ते कधी कळालं, आत्ता कळालं. कधी? जेव्हा भगवंतांनी दिव्य देह त्यांना प्राप्त करून दिला तेव्हा. मग त्या दिव्य विमानासी प्रदक्षिणा केली विनयसी. हरिदूते अद्यारे स्वहस्ते धरिले आणि इंद्राधिक देव समस्त गगनातून तया पाहत गंधर्व स्तुती किन्नर वाद्य वाजवती. ऐसा महोत्सव व्हायला त्या दिव्य पुरुष विमानी बैसला. सुरगणी पुष्पवर्षाव केला आनंद झाला म्हणून. आणि मग जेव्हा त्याला विमानात बसवलं, लक्षात घ्या, त्यावेळेस त्याच्या तिथे गंधर्व किन्नर सुरवर हे सर्व गायन करत आणि गायन करत असताना त्याला विमानात बसवलं. जे योग्यासही दुर्लभ जेथून नाही पुनरावृत्ती. आता जर भगवंतानं विमानात बसवलेले आणि गोलोक वैकुंठ लोक प्राप्त झालेले म्हणजे त्याला पुनर्जन्म आता नाही.
जो योग्यासी नाही दुर्लभ ते तेथुनी पुनरवती गोप गोपी गोदने असंख्य सेवेती जयाते आणि जे रासे मांडित सदा ते पावले सदा जरा मृत्यू आणि आपदा यांची बाधा नव्हेची. होवी ऐका. असो ऐसा गोलोकातून जाऊन पोचाता क्षण तो दिव्य पुरुष तयातून परमानंदी उतरला आणि जेथे साक्षात पूर्णोत्तम बैसला असे पुरुषोत्तम ते जाऊन तथा प्रणाम करिता झाला शेजी बैसवता झाला. आणि साक्षात पुरुषोत्तमांनी त्याला नमस्कार केला. आपल्या बरोबरीचा पाहुणा आला तर आपण काय करतो? नमस्कार करतो. आणि आपल्यापेक्षा मोठे असेल तर चरण स्पर्श करतो. हा तेव्हा पुरुषोत्तमाने बसवला. नारायण घ्या ब्रह्मसुता विचार करून पाहे तत्वदा तो कर्तव्य द्विज सर्वथा यद्यपि होता पापात्मा तरी तयाची कपी जन्मात नेनता पुरुषोत्तम मासा सहज वृत्त्या येत किंचित स्नानादी कर्म घडले तेने ते सर्व पापापासून मुक्त होऊन या तत्क्षणी पुरुषोत्तमाचे सानिध्य पाहुणे आनंद घन झाला. 5 दिवसाचं पुण्य, 5 दिवसाचं पुण्य, 5 दिवसाचं व्रत, 5 दिवसामध्ये 2 पर्व. एक लक्षात घ्या. त्यात झालेलं अन्नदान कसं झालं तुम्हाला सांगितलं. त्यामुळे काय झालं तर पुरुषोत्तम भगवंताची कृपा झाली आणि पुरुषोत्तम भगवंताजवळ शेजी बैसले म्हणजे जवळ बसतलं त्याला. आता पुढे बघा. तेने सर्व पापापासून मुक्त होऊन तत्क्षणी पुरुषोत्तमाचे सानिध्य पाहून आनंद मग यथाविधी अधिक मासे सत्कर्म. आता ही ओवी आपल्यासाठी. मग आता हे कपी तुम्ही ऐकलंय 3 अध्यायापासून कपी यानं नेम धरून केलं होतं का की मला अधिक मास पूर्ण करायचा आहे असं ठरवलं होतं का त्याने? नाही. त्याला अधिक मास माहिती तरी होता का? नाही. बरं आपण जे करतोय ते पाप आहे का पुण्य हे तरी माहीत होतं का त्याला? नाही. आपण जे करतोय बहुतेक लोक एकमेकाचं सांगत असतं बरं का. त्याचं आचरण पापाचं आहे, याचं आचरण पुण्याचं आहे. बोलण्यापुरतं ठीक आहे. पण मी एक महाराजांचा अभंग सांगतो आणि तो अभंग पहा कसा आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातरा कर्मापासून दुस्तरा करसी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. सोपं आहे. धर्म अधर्म सांगणं माझा हा कामात नाही. धर्म अधर्म आपण चर्चा करू नये कारण धर्माची मूर्तीच पांडुरंग आहे. धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य हाती, पाप पुण्य तुझी हाती. फक्त माझ्या हातात काय? माझ्या हातात फक्त कर्म करणे आणि त्या कर्मापासून मला वाईट कर्मापासून सोडव. माझ्या हातून वाईट कर्म घडू नको हीच विनंती पांडुरंगाला आहे. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तर वाईट कर्मापासून सोडव फक्त. बरं तू किती लोकांचा उद्धार केला? हजारो लाखो भक्तांचा उद्धार केला. तर मग माझा एकट्याचा उद्धार करायला तुला काय अडचण आहे? करसी अंगीकार तरी काय माझा भार. लाख लोक डोक्यावर घेऊन बसतायत, लाख लोक खांद्यावर घेतले, हजारो भक्त घेतले, मग माझा भार काय होणार आहे तुला? तू मलाही समोर घे. जीवीच्या जीवना इथे अर्थ लक्षात घ्या. पाण्याशी मोठी लागली तहान नाथाच्या घरची उलटी कोण कुठं आपण गई. त्याच्या जीवीच्या जीवना म्हणजे काय? जीवना म्हणजे पाणी बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला जर तहान लागली तर पाणी वाचून जीव जाऊ शकतो का? नाही. लागतो. जाईल की नाही? बरं तुम्हाला 15 दिवस 2 महिने पाणीच नाही मिळालं काय होईल? अंत ठरलेलं आहे. पाणी नाही मिळालं तर तुम्ही मरणारच. बरोबर आहे की नाही? काय नाही मिळालं तर पाणी. मग त्या पाण्यालाही कधीतरी तहान लागतच असेल ना. ते जे पाणी आहे ते जिवंत आहे की नाही? तुम्हाला जिवंत राहण्यासाठी ते पाणी आहे. मग त्या पाण्याला कधीतरी तहान लागली असेल का नाही? बरोबर आहे की नाही? मग पाण्याची तहान कशी भागली? आम्ही काय पिऊ? बरं पंचमहाभूत आहे की नाही? पंचमहाभूत जिवंत आहे तुम्ही असं मानता की नाही? मग प्रत्येक पंचमहाभूत जिवंत आहे. प्रत्येक पंचमहाभूताला तहान भूक प्रत्येक पंचमहाभूतापासून तुमचा माझा देह तयार झालेला आहे. मग जर तुमचा माझा देह पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे आणि त्या पंचमहाभूतामधल्या एका महाभूताची पाण्याची आम्हाला गरज आहे तर मग पाण्याची सगळ्या जगाला गरज आहे. पाण्याला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असेलच ना. ते काहीतरी तर पित असेल ना. बरोबर आहे की नाही?
नाथाच्या घरची उलटी उलटीचं पण पण. पाण्याची मोठी लागली तहान. तहान. आजी म्या एक नवल पाहिजे, आजी म्या एक नवल नवल पाहिजे. पाहिले, अडचणीचे पाणी आड्याशी गेले. पाण्याची मोठी लागली ताण, ते सांगतात ना पाण्याला मोठी. हा, हंडी खादला, हंडी खादली भात टाकला. आता टाक. हंडी म्हणजे कुकर, हंडी हंडी. खादली भात बाहेर टाक. टाकला, बकऱ्या पुढे देव कापिला. आता हे कसं काय, बरोबर आहे की नाही? पण नाथांचा अभंग आहे, चुकीचं तर नाही ना लिहिलं, चुकीचं नाही ना का? हा, नाथाच्या घरची उलटी पण त्या अभंगात सगळं आहे ना. आता आपण फक्त इथपर्यंत घेऊ, पाण्यापर्यंत, कारण विषय तिथपर्यंत आलेला आहे. पाण्याला तहान लागलेली असते दोन गोष्टींची. पाण्याची, पाण्याला तहान लागलेली असते दोन गोष्टीची. एक, भगवंताच्या पायावर पडण्याची, आणि दुसरी, भक्ताला स्नान घालण्याची. पाण्याला तहान कशाची आहे? दोनच आहे. म्हणून आपण गंगेचं पाणी आणून भगवंताच्या चरणावर वाहतो, ती त्याची तहान, ती त्याची तहान आहे. आणि भक्ताला आंघोळ घालणं आणि त्याला पवित्र करणं ही त्याची भूक आहे. पाण्याची भूक काय आहे? म्हणून आपण आंघोळीचं पाणी झालं की आपलं स्नान झालं चंद्रभागेमध्ये, की त्या चंद्रभागेची भूक धाम भरते, बरोबर आहे का? आणि तेच पाणी घेऊन आपण असं चरणावाचमन करतो, ती त्याची तहान भरते. त्या तीर्थाची, तीर्थाची तहान काय आहे? तीर्थाची तहान आहे देवाचं चरण, आणि तीर्थाची भूक आहे संत स्वामी तुमच्यासारख्या भक्तांचे स्नान. जर त्याच्या स्नान नाही केलं तर मग विचार करा. आजपासून विचारलं पाण्याची तहान काय, तर पाण्याची तहान आहे संतांचं चरण, भगवंताचं चरण. आणि भूक काय? तुमच्या आमच्या भक्तांचं स्नान. कुशावर्तामध्ये जेवढ्या लोकांनी स्नान केलं, जितके लोक स्नान करतात ते कुशावर्ताचं स्नान, ते जे स्नान आहे त्याची भूक भागलेली. आणि त्याचं चरण कुठं जाणार आहे? शेवटी कुठं? भगवंताच्या पायावर दोन थेंब पडले तर त्याची तहान भागते. लक्षात ठेवा. म्हणून आपण गंगेला जर गेलो कधी, तर गंगेची एक बाटली भरून आणतो पाणी. ते पाणी बऱ्याच दिवस राहतं आणि नंतर त्या पाण्याचं पूजन करतो. ते पाणी आपण सर्व देवांना देतो. त्यात पाण्याला तहान भगवंताच्या चरणाची. म्हणून पाण्याची मोठी लागली तहान. चरणावर पाणी ठेवलं का त्या पाण्याची, त्या तीर्थाची तहान लागली. याचा या सकळ महात्म्याशी, या ऐकते भक्ती व्हावीशी, ऐका हं, गोवी तशीच राहिली आपली. यास्तव सज्जनी यादाक माता, या सेवे करून तया लागून सेवावी, तेने सकळ यथोक्त प्राप्त होते. ऐसा या सकळ महात्म्याशी. आता त्यानं काय ऐकलेलं नव्हतं, त्यानं ठरवलेलं नव्हतं, काही नव्हतं. पण आता सुशील आणि पुण्यशील काय सांगतात की तुला तर हे न कळतच गेलं, तुला हे सगळं न कळता. पण ज्या महात्म्यांनी अधिक मास ठरवून व्रत केलं, ठरवून उपवास केला, ठरवून स्नान केलं, ठरवून जे काय कर्म दीप केलं, जप केला, स्नान केला, या सकळ महात्म्यांशी, इथे भक्त नाही, सकळ महात्म्यांशी जे ऐकती भक्ती भावीसी, तयाची पाप राशी दग्ध होती समूळ. त्याचे पाप राशी दग्ध होणारच. तुम्ही म्हणाल जगामध्ये, मी याच्यावर चिंतन केलं सकाळी, की सर हे जग इतकं पाप होऊन सुद्धा, इतकं पाप होऊन सुद्धा का बरं हे जग उलटं का नाही होत? पृथ्वी का बरं होत? बातम्या इतक्या ऐकतो आपण, तर पृथ्वी का बरं होत नाही? तर त्याला कारण हे असे पुरुषोत्तम, किती पापी असला तरी त्याचं पाप या काळामध्ये निघून जातं आणि बरोबर त्याचा बॅलन्स होतो, पृथ्वी चालू राहते, चालू राहते या व्रतामध्ये. जर असे व्रत सनातन धर्मामध्ये व्रत, जप, तप, दान, दीप, भक्ती, व्रत नसेल तर लक्षात ठेवा ही सृष्टी बुडणार. आणि हे जे चालू आहे, असं म्हणतात की चालू आहे ते, म्हणजे वाईट करायला 100 सुद्धा कमी पडतात, वाईट करायला 100 कमी पडतात आणि चांगलं करायला 5च बस असतात. महाभारत सांगते वाईट करायला किती कमी पडतात? 100 कमीच पडतात वाईट करायला, आणि जर चांगलं करायचं असेल तर 5 सुद्धा खूप जाईल. म्हणून या जगामध्ये भक्त थोडे असू द्या, सात्विक थोडे असू द्या, हे जग बरोबर चालेल. त्यात ते 5 जणांनी 100 राहू द्या, पण लोकसंख्येवर कधीच काही नाही.
लोकसंख्येवर जर सगळं असतं तर कौरव युद्ध जिंकलेच असते. पण हा सनातन हिंदू धर्म आहे, याच्यामध्ये जप आहे, तप आहे, व्रत आहे, दान आहे, दीप आहे, स्नान आहे. इतक्या गोष्टी कुठंच नाही, इतक्या गोष्टी कुठंच नाही. रोज स्नान करावं, रोज स्नान करावं, हे फक्त आमचा धर्म सांगतो. रोज दीप लावावं, हा आमचा धर्म सांगतो. इतर धर्म काही सांगत असतील, आठवड्यातून एकदा करा, महिन्यातून एकदा करा, कधी करा, काय करा, काही नाही. परंतु हा आपला एक सनातन धर्म असा आहे. सकाळी सौभाग्यवतीनं पवित्र व्हावं, सकाळी सौभाग्यवतीनं पवित्र व्हावं, पवित्र तुळशीचं दर्शन घ्यावं आणि संध्याकाळी एक दीप लावावं. तुमचं घर कायम स्वच्छ आणि सुरक्षित आहे. लक्षात ठेवा, स्वच्छ आणि सुरक्षित घर राहिलंच पाहिजे, त्याची ही साधन आहे. नित्यश्रवण नये आणि जे मनोरथा पूर्वी तो गोलकनाथा ऐकाईशी मनात संशय झाले नाही करा. याचा एक जरी अध्याय, याचा एक तरी जो भक्तेभावी करी श्रवण, तयाशी तीर्थस्नानाचे पुण्य लाभत असे. फळ जे श्रेयस्कर भगवत गुण तयाचे आहे यात वर्णन, म्हणून बुध जन जे अनुदिन श्रवण करावे. नित्य श्रवणा नवती समर्थ, तरी नित्य ऐकचे नव समर्थ, तेने त्रिशंतात्मक समस्त फलार्थ. 31 अध्याय, 31 पैकी सगळे वाचणं, सगळं ऐकणं शक्य जर नसेल तर एक तरी अध्याय ऐकावं, एक तरी ओळी अनुभव. भागवतामध्ये सांगितलेले एक दिवस तरी भगवंताचा सहवास करावा. जे अधिक मासिक प्रतिदिन अधिक महात्म्य ऐकून शेवटी वाचक द्विजा लागून तयासी साक्षात गोलोका सुख प्रसन्न होतो. श्रवणाधिक ऋषीस निमिषी कथा झाला, ऐसा व्याध मुजनीने वर्णिला. गिरविणे भाषेत तोच मी देश भाषेत ओवीबद्ध वर्णिला. हे अधिक मास महात्म्य पावन जे का करती पठन, तयाचे मनोरथ संपूर्ण पूर्ण होती निश्चय. माघादी मास असती अभिनव. माघ हा भगवान श्रीकृष्णानं 75 विभूती सांगितलेल्या आहेत. यात मी श्रेष्ठ, यात ये श्रेष्ठ, यात त्यात 12 महिन्यात मार्गशीर्ष महिना म्हणजे माझी विभूती आहे. भगवान श्रीकृष्णानं सांगितले की मार्गशीर्ष महिन्यात माझं जे उपवास करील, माझी जी उपासना करील त्याला पुण्य मिळेल. पण इथे त्यांनी सांगितलंय माघादी मास असते अभिनय, अधिक मास विशेष, याचा पुरुषोत्तम आदिदेव मनोनिव प्रभाव वाढला. 3 मार्गशीर्ष येतात एका पुरुषोत्तमामध्ये, आणि भगवंता सांगतात पुरुषोत्तमा असे हजारो मार्गशीर्ष वर्ष येऊ द्या, पण एक पुरुषोत्तमाचं पुण्य मार्गशीर्ष महिन्यापेक्षा जास्त आहे. पुरुषोत्तम तो नारायण शिरापीचे भगवान, तयाचे मोक्ष कर्मादी अवतार, तया माझी भार्गव परशुराम रेणुकादेवी, तयाचे क्षेत्राभिनव सह्याद्री तिळी ऐकवा. तेथे राजापूर प्रसिद्ध नगरी प्रसिद्ध तस्सिम दूतपापेश्वर ग्राम असते. तयोग्रामी दूतपापेश्वर. आता बघा, हा जो ग्रंथ आहे हा व्यासमुनींनी लिहिलेला आहे, आणि व्यासमुनींनी भार्गव या भाषेत लिहिलेला आहे. भार्गव म्हणजे संस्कृत, संस्कृत भाषेत मूळ श्लोक आहे. तयाचे तया माझी भार्गव पुरुषोत्तम रेणुका, तयाचे कोकण क्षेत्राभिनव सह्याद्रीचे. आणि सह्याद्रीच्या किनारी, सह्याद्रीच्या किनारी काय आहे, सह्याद्री किनारीच्या रेणुका माता, रेणुका माता आणि रेणुका मातेचं मंदिर, तयाचे कोकण क्षेत्रमय. तेथे राजापूर नामे प्रसिद्ध नगरी आहे प्रसिद्ध. तत्सपी दूधपापेश्वर ग्राम सुशुद्ध जे तयोग्रामी दूत शिवलिंग आहे पराहार. तयाचे पूजक साचा मेघ नामक कोळजे. आणि प्रत्येक मंदिराचे एक पुजारी. जसे आपण त्र्यंबकेश्वरला गेलो तो गोसावी हे घर, तिथे पुजारी आहे त्र्यंबकेश्वर. असे प्रत्येक घराण्याचे. तशी ही जी पोथी ज्यांनी लिहिली ते कोकणातल्या शिव मंदिर आणि शिव मंदिराचे परंपरेनं कितीतरी पिढ्यांपासून पुजारी म्हणून आलेले. तर ये कुळी सगुण शिवतुल्य सदा शिवभिवन, याची पत्नी गुणा पार्वती ऐसी, येची पोटी विठ्ठल समन विठ्ठल नामा सदाशिवनंदन. ते वेदशास्त्रा माझी प्रवीण, तैसेच ज्योतिषशास्त्राची. आणि हे जे पुजारी होते त्यांच्या पुजारीमध्ये वेद पठन करण्याची परंपरा होती. 4 वेदांची पठन करण्याची परंपरा होता. तो प्रसिद्ध रघुनाथ शास्त्री अति प्रामाणिक व्याख्यानामध्ये निरंतर पाहत असे. तयाची पत्नी सती सीता, तीच होय माझी माता. रघुनाथ शास्त्री माझे पिता, ती तयांची. आणि हे शिव मंदिर आहे, तिथे एक शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाचे एक पुजारी आहे, वेदाचं पठण करणारे आहे.
महाभारताचे व्यासमुनींचा अभ्यास करणारे त्यांनी हा ग्रंथ घेतला पुरुषोत्तम मास, आणि तो व्यासमुनींनी जो मूळ संस्कृत सर्व श्लोकामध्ये होता त्या प्रत्येक श्लोकाचं प्राकृत मराठीत केलं आणि त्या मराठीत कृपा माता पितर तया पेरिले अंतराधिक मास सुंदर प्राकृत भाषेत मनोनिया त्यांच्या चरणावरी प्रारंभ केल्यावर तत्करूपे आजच्या दिना ग्रंथ समाप्त झाला. शके 1818 वैशाख शुद्ध इंदुवरास पौर्णिमास तीर्थे ग्रंथी संपला माता पितरांच्या कृपेने. आणि मग तिथे ते पुजारी होते, त्यांनी वेद वाचले. त्याच्यानंतर तो संस्कृतमधला मराठीत केला आणि मराठीत केल्यानंतर 1818 सालामध्ये किती 1818 आता किती आहे 2026 म्हणजे 206 वर्ष झाली. तेव्हा पहिल्यांदा हा छापला मुंबईला. 200 वर्षापूर्वी पहिली छपाई याची कधी झाली, तोपर्यंत हस्तलिखित होता. व्यासमुनींचे जे हस्तलिखित होता त्यावर होता. या 31 अध्याय ग्रंथे होती गोलकनाथ या ग्रंथाचा मूळ करता अधिक मास संस्कृत तयाचे झाले प्राकृत ते संत सोते तुम्ही ऐकिजे. या 31 अध्यायाभितर जी कथा आहे सुंदर तीच संक्षेपाने श्रोती सावधान ऐकची. प्रथम अध्याय, आता या ग्रंथाची निर्मिती कशी. प्रथम अध्याय नारद मुनी कथन कृष्णवधी जाऊन पांडवाला गुण भेटला पहिल्या अध्यायामध्ये. द्वितीय अध्याय वैकुंठगमन सांगून अधिक मास श्री विष्णूचे गोलोकात वर्णिले. तृतीय माझी मलमासी पुरुषोत्तम नाम कैसे लाभले तयास. तिच्या चौथ्या अध्याय आणि पाचव्या अध्याय धर्मराया प्रती द्रौपदीचे पुनर्जन्माची कथा ऐकली. 6, 7, 8 या 3 अध्यायात चौकट दृढधन्वाचे आख्यान पाहिले. 9व्या अध्यायी स्नान कर्म देखिले नियम सांगून या आधी पूजावती यथास्थिती. 10म अध्यायी पूर्ण धेनूचे महत्व जाण. 11व्या एकादशी विप्रपूजेचे महत्व वर्णवनिया. 12शी संपूर्ण सांगोनी स्नान महिमा वर्णिला. विमलेसी साचार. 14शी व 15शी दीपा महात्म्य सांगितशी कथिले सकाळ. 16 16व्या अध्यायामध्ये भगवान नाम महिमा अन्नदानाची गती उत्तम उपवास व्रतम नियम सांगितले. मौन व्रत 17व्यात. 18व्यात महात्म्य कथन. 19व्यात झाले पूर्ण आणि अप्सरा विमोचन सर्व कथी 20व्यात. स्नानादी प्रसंगी प्रतिमोक्ष कथेला 21. 22व्यात 700 प्रेतांची उद्धार केला राक्षसा. 23व्या अध्यायात एकांत व्रत. 24व्यात अतिनिर्मळ. 25व्या अध्यायात स्नानादी फळ. 26व्यामध्ये व्रतदान. 27व्यात कथे चांगले कृप कपिपुराण. 28वा 29 कपी उद्धार. सुमितरायाचे काय आख्यान. शेवटी 31व्यात कर्म मोक्ष पद फळ ग्रंथ श्रवण येथे संपविला. आता इथे ग्रंथ आपला संपला. या 5 ओव्या उद्याच्या येथे ग्रंथ संपविला. आता उद्याचा आहे म्हणजे उद्याच्या त्या 5 ओव्या विठ्ठल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. अधिक मास भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका.
काय माझी वाणी मानेन संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मनोनिया तयांच्या चरणा वंदोनी प्रारंभ वर्णना. तत्कृपेने आजचे दिना ग्रंथ समाप्त झाला. चालू असलेल्या पुरुषोत्तम मास भगवंताच्या सेवेत आणि पुरुषोत्तम भगवंताचं महात्म्य सांगण्यासाठी आज प्रवचन आहे, आज कथा नाही. म्हणून प्रवचनासाठी जी ओवी निवडलेली आहे ती पुरुषोत्तम भगवान महात्म्य आणि बृहन्नारदीय पुराण पद्मपुराण यामधील 31व्या अध्यायातली 89 क्रमांकाची ओवी आहे. आपण पुरुषोत्तम भगवंताची कथा महात्म्य पूर्ण केलेलं आहे, श्रवण झालेलं आहे. आता श्रवण ही एक भक्ती आहे. आपल्या शास्त्रामध्ये 9विध भक्ती आहे आणि 9 प्रकारची भक्ती केली जाते. त्यातमधली पहिली क्रमांकाची जी भक्ती आहे ती आहे श्रवणम. श्रवण जो करतो त्याची भक्ती ही परमभक्ती मानली जाते. वक्तृत्वाची भक्तीला 3 नंबर आहे, नीट लक्षात ठेवा. श्रवणम, कीर्तनम, नाम संकीर्तन हे नंतर भक्तीचा क्रम आहे. त्यामध्ये श्रवणम ही पहिली भक्ती आहे आणि सर्व भक्तीमध्ये श्रवणाची भक्ती ही तुमच्याकडून घडलेली आहे. आणि तुमची सेवा करण्याची आणि पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करण्याची आणि या ग्रंथ महात्म्य सांगण्याची जी मला सेवा मिळाली त्याबद्दल या व्यासपीठानं माझ्यावर जी कृपा केली, या व्यासपीठानं मला जे निवडलं, माझ्यावर कृपा केली. पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रांगणामध्ये हा जो विचार ज्यांच्या मनामध्ये पहिला आला ती म्हणजे विठ्ठल सेवा समिती. आणि या विठ्ठल सेवा समितीनं हा विचार मांडला आणि हा विचार राजाभाऊपर्यंत पोहोचवला. सर्वांच्या मतानं महात्म्य कथा सुरू करायची. आणि एक लक्षात ठेवा, सुरू करायची तर विठ्ठल सेवा समिती इथं समोर बसलेली आहे. आमचं असं ठरलं होतं त्या ओट्यावर बसायचं. एका बाजूला मी बसेल आणि पुढे 10 लोक बसतील, 5-10 लोक आमची कथा सुरू होणार होती. तिला थोडं मोठं स्वरूप आलं. पहिल्या दिवसापासून आपली ही सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही श्रवण केलं, लक्षात ठेवा श्रवण केलं तर वक्त्याचं जे बोलणं असतं लक्षात ठेवा, वक्त्याचं बोलणं हे मेंदू, हृदय आणि वाणी या 3मध्ये असतं. त्यामुळे वक्त्याकडून वाणीचे अनेक दोष घडू शकतात. परंतु श्रोत्याचं जे भक्ती असते ती फक्त हृदय आणि कान इथपर्यंतच असते. त्याच्यामध्ये मेंदू नसतो. आणि जिथं लक्षात ठेवा, जिथे मेंदूचं काम कमी असतं आणि हृदयाचं काम जास्त असतं त्याला म्हणतात परमार्थ. आणि जिथं मेंदूचं काम असतं आणि हृदयाची फक्त फोडणी असते त्याला म्हणतात व्यवहार. वक्ता हा व्यवहार मानला जातो आणि श्रवण ही भक्ती मानली जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे वक्त्याच्या प्रती लक्षात ठेवा आदर कमी होत जातो, कारण त्यानं स्वतःचा दर ठरवला म्हणून आदर कमी झाला. जर दर नसता ठरला वक्त्याचा तर आदर कायम राहिला असता. आदर फक्त आज सर्वात पवित्र पाय काय, सर्वात पवित्र काय तर पांडुरंगाचे पाय आहे आणि श्रोत्यांचे चरण आहे. म्हणून प्रत्येक सेवा आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आणि तुमच्या श्रोत्यांच्या चरणी वाहिली जाते. जर ती तिथे वाहिली गेली तर वक्त्याची वाणी पवित्र होते, लक्षात ठेवा. त्यामुळे जी सेवा असते ती वाहण्याची 2च ठिकाणे. जसं वाहण्याचे 2च ठिकाणी जे मी पांडुरंगाच्या चरणी सेवा वाहतो आणि श्रोत्यांच्या चरणी सेवा वाहतो. ही जी काही कथा झालेली आहे, या कथेमध्ये आपण 31 अध्यायामध्ये
अनेक आपण पुराणातल्या कथा, पद्मपुराण पाहिलं आणि बृहन्नारदीय पुराण पाहिलं. पहिला जो संवाद ऐकला आपण तो नारायण ऋषी आणि नारदाचा संवाद आहे बद्रिकाश्रमामध्ये. त्याच्यामध्ये जे पुराण तयार झालं ते बृहन्नारदीय पुराण आहे. बृहत म्हणजे गुरु, बृहत म्हणजे गुरु आणि नारद म्हणजे नारायण स्वामींना जे नारदाने प्रश्न विचारले त्याचं जे उत्तर आले ते पुराण तयार झालं. बृहत आणि नारद यांचा संवाद म्हणजे बृहत नारद पुराण. आणि क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या वर बसून ज्यावेळेस भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा संवाद चालू होता, लक्षात ठेवा, तो संवाद पायाजवळ बसून लक्ष्मी मातेचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची सर्व उत्तरं दिलेली. कोणी? भगवान विष्णूंनी पायाजवळ बसून विचारलेले प्रश्न आणि त्याला मिळालेले उत्तर, म्हणून ते पद्मपुराण. कारण ते बसून कुठं बसलेले? पायाजवळ. लक्ष्मी मातेनं पायाची चरणसेवा केलेली आणि त्या चरणसेवेमध्ये आलेले. हा क्रम असा आहे लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा जो संवाद आहे तो संवाद कोणी ऐकलेला आहे? तो वैका ऐकलेला आहे, शिवाने ऐकलेला आहे. आणि तोच संवाद कुठे? तो लक्ष्मी मातेचा आणि तो संवाद चालू होता तो एका माशाच्या पोटामध्ये. माशी, समुद्रामध्ये मासे होते. त्या माशामध्ये एका माशाच्या गर्भात कोण होतं? मच्छिंद्रनाथ होते. त्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते. त्यांनी लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूचा जो संवाद आहे तो ऐकला. त्यातला प्रथम तो कोणा ऐकलाय? तर त्याचा पहिला श्रोता कोण आहे? तर भगवान शिव आहे. यांनी वैकुंठामध्ये कैलासामधून ऐकली. दुसऱ्यांदा ऐकलं माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ आदिनाथ उमा बीज प्रकटले. पहिल्यांदा प्राप्त झाला आदिनाथ म्हणजे भगवान शंकराला आणि त्यापासून पार्वतीला. आणि त्याच्यानंतर ते त्या ज्ञान कुठे आलं? ते ज्ञान आलं मच्छिंद्रनाथाकडून ते गेलं गोरक्षनाथाकडे. गोरक्षनाथाकडून ते गेलं गैनीनाथाकडे. गैनीनाथाकडून निवृत्तीनाथाकडून माऊलींकडे आणि माऊलींकडून तुमच्या आमच्या सर्वांकडे. आदिनाथ उमा बीज प्रकटले. बीज म्हणजे ज्ञान. मच्छिंद्रा लाभले सहज स्थिती तोची प्रेम मुद्रा गोरक्षाशी दिली पूर्ण कृपा केली गैनीनाथे. वैरागे तापला सप्रेमय निवाला ठेवा जो लादला शांती सुख विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख. येऊन सम्यक म्हणजे पुढे येऊन. अनन्यथा कोणाला दिलं? निवृत्तीनाथांनी. निवृत्ती आणि भगवान श्रीकृष्णाचं माऊलींनी सांगितले. तुम्ही आम्हाला सांगतायत पण कोणत्याही अभंगाला हे ज्ञान परंपरा सांगावी लागते. माऊली सांगतात काय? कुळ हे पावन कृष्ण नामी. आम्ही शेवटी कृष्णाचे भक्त, भगवंताचे भक्त. परंपरेमध्ये प्रत्येक नाथ महाराजांनी परंपरा सांगितलेली. काय सांगितलेलं आहे? अवघेची त्रैलोक्य आनंदची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. ही परंपरा नाथांची, माऊलींची परंपरा. तशीच परंपरा आहे तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराजांच्या परंपरेमध्ये सत्यगुरु राहे कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटा जाता गंगे स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागुती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. काही केवी कळे काय उपजला अंतराय मनोनिया काय करा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून बाबाजी आपुले सांगतिले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. प्रत्येक संत परंपरेमध्ये त्यांनी ज्ञानाची परंपरा सांगितलेली आहे. पुरुषोत्तम भगवंतामध्ये आपल्याला परंपरा समजली पाहिजे. नक्की पुरुषोत्तम भगवान म्हणजे काय, कुठे जन्माला आले याचा सर्व इतिहास सांगितलेला आहे तुम्हाला. पण आपण पुरुषोत्तम भगवंताची कथा पाहिली आणि त्यास अधिक मासाची कथा पाहिली. नीट लक्षात ठेवा, अधिक मासाला स्वतः पुरुषोत्तम भगवंताने आपलं नाव दिलेले
तेव्हापासून तो पुरुषोत्तम मास झालेला आहे. पुरुषोत्तम मास पेक्षा पुरुषोत्तम भगवान समजावून घ्या तुम्ही. पुरुषोत्तम भगवान कोण? भगवान श्रीकृष्ण हे कोणाचा मुलगा आहे? वासुदेव आणि देवकीचा मुलगा आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळं माहिती आहे. परंतु जर वासुदेव आणि देवकीचा ते पुत्र आहे तर मग हे पुरुषोत्तम आले कुठून? बरोबर आहे की नाही? तर पुरुषोत्तम भगवान ज्यावेळेस कंसाचे पाप भरत नव्हते, म्हणजे त्याचे अंत होणे इतका पाप करण्यासाठी त्याचे पाप भरत आले होते, आणि त्याचे पाप भरत आल्यानंतर सगळ्यावरती देवांनी भगवान श्रीकृष्णाला म्हणजे भगवान विष्णूला सांगितलं की तुम्ही आता जन्म घ्या, तुम्ही आता जन्म घ्या. तुम्ही जन्म घेतल्यानंतर आता तुम्ही सोडवल होईल. भगवंतानं सांगितलं सगळ्या देवांनी, ज्यांच्या पोटी कलियुगामध्ये असं आहे अधर्म माजला की भगवंत जन्म घेतल्याशिवाय राहत नाही. यदा यदा हि धर्मश सांगितलेलंच आहे. आता जन्म घेण्याची वेळ तुमची आलेली आहे. सगळ्या देवांचं ऐकलं आणि भगवान विष्णूनं ठरवलं जन्म घ्यायचा. परंतु जन्म घेण्याची परिस्थिती अशी होती की कंसानं देवकीला आणि वासुदेवाला बंदीखान्यामध्ये टाकलेलं होतं. ते म्हणे हे बघा मी जन्म घ्यायला काहीच हरकत नाही, परंतु आईबाप कोण? तर त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी योग्य आईबाप वासुदेव आणि देवकी आहे. आजही देव स्वर्गामध्ये कदाचित जन्म घेण्याच्या तयारीत असेल आणि आहेच, फक्त योग्य आईबाप मिळत नसावे. वासुदेव आणि देवकी हे योग्य आईबाप आहे. त्यांनी सांगितलं बंदीखान्यात आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे ना, मी लगेच जातो. तिथे काहीच ठरलं नाही, फक्त काय बंदीखान्यामध्ये आहेत ना त्यांना सोडवायचं आहे ना, आणि हे मागचं सगळं त्याचं पाप आहे आणि त्याचं हे पापाची लगेच जातो म्हणे. ही सभा जी झालेली आहे हे जेव्हा ठरलं, नीट लक्षात घ्या, हे जेव्हा ठरलं तेव्हा भगवंतानं जन्म घेण्याचं ठरवलं. आणि जन्म घेण्याची ठरवली तर ती जी तिथी होती पुरुषोत्तम मासाची, त्या तिथीचा पहिल्या अध्यायाची मध्येच ती ओवी आहे. हे बा, उत्तम जीवाग्री करुणी वसत रसाळ ग्रंथ बोलवितो, आता नमवितो सद्गुरु परमानंद सागरू, जयाच्या कृपाकटाक्ष शिराब्द पावत, शिराब्द पारू पावत. आणि त्या भगवंताने ठरवलं आणि जशीच्या तशी तिथून ती बैठक उठली डायरेक्ट देवकी समोर आले. तर देवकी समोर रूप कसं होतं हे लक्षात ठेवा. ते चतुर्भुज होते, 4 हात, 8 वर्षाची मूर्ती होती. आणि त्यांनी पहिलं दर्शन दिलं कोणाला? देवकीला. त्यांनी सांगितलं मला देवांनी विनंती केलेली आहे, सर्व देवांच्या विनंतीवरून मी तुमच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि जन्म घेतलेला आहे तुम्हाला दुःखातून सोडवायचं आहे. आत्तापर्यंत ज्या माझ्या बहिणींवर अत्याचार झाले, तुमच्यावर अत्याचार झाले, त्या कंसाला मारण्यासाठी मी आलेलो आहे. वासुदेव आणि देवकीनं पाहिलं, पण त्यांनी सांगितलं याच्यावर विश्वास कोण ठेवी? तू आलेला आहे, हे रात्री आम्ही पाहिलेलं आहे, निम्म्या रात्री तुम्ही पाहिलेलं आहे, याच्यावर विश्वास कोणीच ठेवणार नाही. आम्ही पळून गेलो, आम्ही निघून गेलो, सगळा दोषच दोष ना. जसे भगवान रामावर आपण पाहिलं जसं, मग त्यांनी सांगितलं तू पहिल्यांदा लहान हो. त्यावेळेस पुरुषोत्तम भगवंताचं रूप कसं होतं ते सांगतो. चतुर्भुज होतं आणि त्यांचं राहणं कुठं होतं? वैकुंठावरून आले होते. लक्षात ठेवा, जिथे राहतात तिथे ते पद दिलेले, तिथून ते आले होते क्षीर समुद्रावरून. लक्ष्मी मातेला बरोबर आणलेलं नव्हतं, ते तिथे आलेले होते. आणि तिथे आल्यानंतर नीट लक्षात घ्या, इथं ओवीचा भाव अर्थ, तुम्ही लहान व्हा. पण म्हणे मी हे पहिलंच दर्शन तुम्हाला दिलं, बंदीखान्यामध्ये मी तुम्हाला दर्शन दिलं. आता मला जर लहान व्हायचं असेल तर तुमच्या हाताने मला काहीतरी खाऊ घाला. कोणी सांगितलं? तुमच्या हाताच्या आणि तुमच्या अन्नामध्ये इतकी शक्ती आहे की ती मी मूळ रूपाला जाईल. मग देवकी मातेनं तिथे जी त्यांना शिदोरी दिली होती, आता जेलमधली शिदोरी काय असणार आहे?
चटणी कोरली, त्याच्यावर पाणी ओतलं. त्या पाणी ओतलं, चटणी काय ती भाकर होती, आणि तो एक घास पुरुषोत्तम भगवंताला दिला आणि पुरुषोत्तम भगवान अभ्रक झाले. म्हणजे लहान बाळ, आत्ता जन्मलेले बाळ. मला एक सांगा, पुरुषोत्तम भगवंताचं पहिलं रूप पृथ्वीवर कोणतं आहे? चतुर्भुज. आणि पहिला आहार कोणता आहे? तोच आहार आपण आज घेणार, तोच आहार आज आपण देणार आहे. शिजलेलं अन्न मिळालं पुरुषोत्तम भगवंतांना नाही. तिथे काय मग आपण इथे शिजवायचं, इथे खायचं, इथे कुठंतरी आपली कथा चालून तिकडं आचार्यांचा गोंगाट चालू, त्याचा वास वेगळा ते नाही. आज ते किती पवित्र अन्न आहे सांगा तुम्ही. दररोज स्वयंपाक करत होते, त्या स्वयंपाक करण्याच्या दररोजचा भाव आणि आज मधुकरी बजावण्याचा भाव काहीतरी वेगळाच असेल ना. थोडाफार तर वेगळा होता की नाही? थोडाफार फार वेगळं नाही. उठता कांडता हरिबोला, लक्षात ठेवा. तो भाव आज त्या मधुकरीमध्ये. अन्न काय आहे यापेक्षा त्यामध्ये किती मोठा भाव आहे आज. साक्षात त्या प्रसादामध्ये तो प्रसाद झालेला आहे. आता लोक म्हणतात की अन्न म्हणजे उपवास सोडावा, तो प्रसादावा सोडावा का? लक्षात ठेवा, तुम्ही जे अन्न खाता ते तुमचं उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञकर्म, ते यज्ञकर्मचे. पण एक लक्षात ठेवा, यज्ञानंतर यज्ञाचं फल असतं ना. यज्ञानंतर यज्ञ कशासाठी करतो आपण? टाईमपास म्हणून? काय नाही, वेळ होता म्हणून घेतला एक यज्ञ करून नाही, फलश्रुतीसाठी करतो आपण. कशासाठी? फलश्रुती. आणि कोणताही प्रसाद ही फलश्रुती आहे, त्यामुळं कोणत्याही प्रसादानं कधीच उपवास मोडत नाही, लक्षात ठेवा. पण तो प्रसाद हा व्रताचा असावा, व्रताचा प्रसाद असावा. उर्वी नारळ फोडला आणि उगीच काय तर नैवेद्य दाखवला आणि घेतला खाऊन, असं नाही. व्रतस्थ असला, यज्ञात असला, यज्ञात एक शीत खाल्लं तरी, एक जन्मेजयाच्या यज्ञात एक शीत खाल्लं कारण तो व्रताचा प्रसाद होता. आता हा जो भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन झालं, पुरुषोत्तम भगवान झाल्यानंतर ज्या लीला आहे, ज्या बाललीला त्या कुठे घडलेल्या आहेत? त्या यशोदेकडे घडलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर वासुदेवांनी तसं तसं पाठीत टाकलेलं आहे. आणि वासुदेवांनी पाठीत टाकल्यानंतर भागवताचा विषय आहे तो, भागवताचा विषय. त्यावेळेस यमुना नदीमध्ये आले. सांगा बरं आता, भगवान श्रीकृष्ण आता टोपली ते आणि ते कोण आहे मूळ? ते मूळ आहे भगवान विष्णू. लक्ष्मी मातेला कुठे ठेवलेले आहे? क्षीर समुद्रावर आहे. तिथे शेष नारायण, तिथे ब्रह्मदेव आहे, तिथं ती बसलेली आहे. आणि इकडे नीट लक्षात घ्या, इकडे कोण आणलेले? इकडे आणलेले भगवान श्रीकृष्ण म्हणजेच बालक. यमुना नदीमध्ये आल्यानंतर यमुना नदी काय होती? दुथडी भरून वाहत होती. आणि दुथडीवरून पाहिल्यानंतर यमुनेचे ह्या पाय जेव्हा लागले, कोणाला? पाण्याला, भगवंताचे. यमुनेने काय केलं? वाट करून दिली. मी यमुनेचं आणि भगवंताचं काय नातं आहे? सासूबाई आणि जावई म्हणून धोंड्यामध्ये सासू जावायला महत्व आहे, म्हणून महत्व आहे. यमुना मातेनं पूजन कोणाचं केलेलं आहे? पदस्पर्श झाला, दर्शन झालं की नाही? जावई येते त्यांचा आपल्या घराला स्पर्श झाला. यमुना मातेला, जर यमुना मातेला जावयाचं पुण्य कळतं नदीला, आपल्याला कळावं ते. म्हणून या महिन्यामध्ये जावयाचं पूजन करतात. बरं, दुसरी गोष्ट, आता यमुना मातेला दर्शन दिलं, यमुना मातेनं पाठ करून दिली, पाणी कमी झालं, जे काही झालं. त्याच्यानंतर लक्ष्मी माता तिकडे गेल्यानंतर तो सगळ्या त्या बालक्रीडा आहे. बालक्रीडानंतर 8 वर्षाचा झालेले पुरुषोत्तम भगवान, नीट लक्षात घ्या. तिथून पुढे जे आहे त्या कुठून पुढं कोणत्या कला आहे? गुराखी म्हणून. गो म्हणजे इंद्रिय आणि राखी म्हणजे इंद्रिय ज्यांना राखले, ज्याच्या ताब्यात आहे, तो गोराखी. आणि गोराखी या शब्दाचा गोस्वामी म्हणजे इंद्रियांचा मालक, ते इथे आलेले, त्यांचा तो. आता त्या लीला आपल्याला सगळ्या माहिती आहे. त्याच्यानंतर ते 14 वर्षाचे झाले. 14 वर्षाचे झाल्यानंतर संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. आजही तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेले तर संदीपानी ऋषींचा आश्रम आहे. 64 कला एका दिवसात शिकलेले, 64 कला एका दिवसात शिकलेले. त्या 64 कलांचे फोटो तिथे लावलेले सगळे. एका दिवसात शिकल्यानंतर पुढे भगवंताचा जो पुढे प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग पुढच्या काळामध्ये त्यांनी अर्जुनाशी, सुभद्रा, द्रौपदी म्हणजे महाभारताशी ते जोडले गेले.
महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण हे कधी जोडले गेलेले तर ज्यावेळेस ते संदीपान ऋषींकडे होते. संदीपानी ऋषींकडून सगळ्या विद्या अवगत केल्यानंतर व्यास मुनींनी महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्णालाच ठरवलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता तुम्ही एक विचार करा, श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ कोणी सांगितला? भगवान श्रीकृष्णाने सांगितला. आणि कोणाला सांगितला? अर्जुनाला सांगितला. लक्षात ठेवा, भगवान उवाच किंवा श्रीकृष्ण उवाच दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकावर म्हटलेले आहे. म्हणजे पहिला अध्याय अर्जुनाचा आहे. पहिला अध्याय अर्जुनच प्रश्न विचारलेले सगळे, पहिल्या अध्यायापासून 10व्या श्लोकापर्यंत, आणि 11व्या श्लोकापासून भगवंताची वाणी सुरू झालेली आहे. आणि तसं तर श्रीमद भगवद्गीता हे धृतराष्ट्राच्या पासून झाले. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मला हा सांगायचा आहे की भगवान श्रीकृष्णाचं सर्व जे चरित्र आहे ते तुमच्या समोर आहे, परंतु हा पुरुषोत्तम जरी 1 महिन्याचं व्रत असलं तरी अवतार मात्र फक्त अर्धरात्रीचा एका जेवणापुरता आहे. अर्धरात्रीचा आहे. ते आले वासुदेवापुढे आणि देवकीपुढे उभे राहिले. यांनी विनंती केली, तू बाळ हो. त्यांच्या हातचा एक घास खाल्ला आणि लगेच ते अबरत बाळ झाले. किती वेळ पृथ्वीवर राहिलेले आहेत? फक्त काही क्षण. म्हणजे संवाद फक्त कोणाचा झालेला आहे? देवकी आणि पुरुषोत्तम भगवंताचं दर्शन घेणारे फक्त 2च आहे, एक वासुदेव आणि देवकी. तेच दर्शन माऊलींनी दिलेले आहे आपल्याला. कुठं दिलेले तेही सांगतो मी तुम्हाला. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपन्नीला मुख, चिरंजीव कल्प वैकुंठी मानले. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. इथे थांबा. कोणाचं रूप करून ठेवलं? चतुर्भुज रूप करून ठेवले. चतुर्भुज म्हणजे पुरुषोत्तम भगवान. त्यांचं ह्या कथेचं महत्त्व त्या अभंगात सांगितलेलं आहे. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. एक कथा ऐकल्यानंतर देह पवित्र होतो. लक्षात ठेवा, देह पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपन्नीला अमुक. तपाचं सामर्थ्य तपन्नीला मिळेल. पण जर तुम्हाला चिरंजीव, जर तुम्हाला वैकुंठापर्यंत पोहोचायचं असेल आणि तुम्हाला एकट्याला नाही, मातृ पितृ भ्राता आणि सगळे गोत्र, अपार गोत्र असेल, फक्त एक चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, हे सगळं गुह्य आणि हे गम्य मला निवृत्ती दादांनी सांगितलं आणि मी तेच तुम्हाला सांगतोय. पुरुषोत्तम भगवान चतुर्भुज. परत सांगितलं त्यांनी. काय बरं, चतुर्भुज भगवान कुठे राहतात? माऊलींनी त्याचंही उत्तर हरिपाठातच दिलेलं आहे. चतुर्भुज भगवान कुठे राहतात त्याचं 24वा. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा गटी राम. भाव शुद्ध न सोडी रे भाव, टाकी रे संध्य रामकृष्ण टाव नित्य फोडी. जाती वीत गोत कुळ शिळ मात, भजे का त्वरित ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. तेने वैकुंठ भवनी. वैकुंठ भवन पुरुषोत्तमाचं राम. जर आपल्याला पुरुषोत्तम भगवंताची ही सेवा घडलेली आहे, ही सेवा म्हणजे नीट लक्षात घ्या, मनोनितयांच्या चरणा. मी कुठं वाहतो ही सेवा? त्यांच्या चरणावर वाहतो. कोणाच्या? त्यांच्या चरणावर वाहतो. वंदोनी आरंभी त्यांना मी वंदन करतो. कोणाला? तत्कृपेने आजचे दिना. त्या कृपेने आजचे दिना ग्रंथ श्रवला. म्हणजे ज्यांनी ऐकला श्रवण केला त्यांच्या चरणावर वाहतो आणि पुरुषोत्तम भगवंताच्या चरणावर वाहतो. माझी ही झालेली सेवा मी पहिली पांडुरंगाच्या चरणावर, पुरुषोत्तम भगवंताच्या चरणावर, विठ्ठल सेवा समिती आणि भजनी मंडळ. खऱ्या अर्थानं आमच्या वहिनी 2 दिवस नव्हत्या, परत या ताई 2 वहिनी, सगळ्यांनी तुमचे जे चेहरे प्रत्येकाचं नाव घेऊन, पण याचं परिणाम तुम्हाला, याचे परिणाम
परिणाम म्हणण्यापेक्षा याचं फळ म्हणा, हे तुम्हाला पुढच्या 3 वर्षात दिसणार म्हणजे दिसणार. लक्षात ठेवा. काहीतरी कुठंतरी चिंतन केलेलं असताना काहीतरी केलेलं असतं, ते आपल्याला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आता पुरुषोत्तम भगवंतामध्ये, पुरुषोत्तम भगवंताची ही जी कथा आहे, या कथेमध्ये आज ह्या 2 ओव्यांमध्ये आता जोडून या, आता जोडून या करद्वयाशी. आता मी दोन्ही हात जोडून, या ग्रंथाच्या 5 ओव्या बघा. आता जोडून या करद्वयाशी पार्थितो सकळ सज्जनांशी. आता मी हात जोडून सगळ्या सज्जनांना, सगळ्या कथाकार श्रवणांना हात जोडून काय करतो? पार्थितो सकळ जनांची, सकळ जनांची मी प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? प्राकृत भाषे ही कथा ऐसी पूर्वी व्यासमुनींनी जी लिहिलेली आहे ती संस्कृत भार्गवमध्ये लिहिली, तरीसुद्धा मी ही कथा प्राकृत मराठीमध्ये ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्राकृत केलेल्या ओवीचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा? माझे मती आणि माझ्या बुद्धीनं आणि माझ्या परमेश्वराच्या दिलेल्या प्रेरणेनं, माझ्या बुद्धीनं परमेश्वराच्या दिलेल्या प्रेरणेनं प्राकृत भाषे यथामथी वर्णिले मी. अशी मी ही कथा मला जमेल तशी मी वर्णिली आहे. तुमच्या हृदयापर्यंत किती पोचली आणि माझ्या हृदयापर्यंत किती पोचली हे माप सांगण्यासाठी फक्त पुरुषोत्तम भगवान आहे, माणूस नाही सांगू शकत. तुम्हाला किती फळ आहे, मला किती फळ आहे हे पुरुषोत्तम भगवंताला माहिती आहे. पार्थितो सकळ प्राकृत भाषेचे न्यून अधिकता झाली असेल, जर एखादा शब्द चुकला गेला असेल लिहिताना, एखादा चुकला असेल सांगताना, एखादा अर्थ भ्रमित झाला असेल किंवा एखादा शब्द भ्रमित झाला असेल किंवा श्रोत्याचं आपल्याकडे लक्ष किंवा आपलं लक्ष त्यांच्याकडे नसेल, तर तरी सज्जनी होऊन दयाळ, तरी ऐकणारींनी दयाळू होऊन, या ग्रंथाच्या दयाळून मज मानून आपुले बाळ क्षमा माझ करावी. जर तुम्हाला काही वाटलं असेल, यातलं कमी अधिक झालं असेल, एखादा काना मात्रा विनंती चुकू शकते, जर काही इकडं तिकडं झाले असेल तर मी सगळ्या श्रोत्यांची क्षमा मागतो. सगळ्या श्रोत्यांची क्षमा. जसं ज्ञान या व्यासपीठावर देता आलं, जसा अर्थ गर्भित अर्थ, कल्पित अर्थ, निर्मित अर्थ आणि उद्योपित अर्थ असे कितीतरी अर्थ आहे, मी ही शास्त्रार्थानं, वाच्यार्थानं, भावार्थानं आणि गुरुकृपेनं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात जर एखादा शब्द अक्षर चुकला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, ग्रंथाचा दोष नाही किंवा ग्रंथकर्त्याचा दोष नाही. तो दोष आपण माझ्याकडे, तुमच्याकडे ठेवू नका. तो जाताना पांडुरंगाच्या पायावर ठेवा. माझ्याकडे येऊ नये, माझ्याकडे काय होईल, दोषच राहतील ते. हा दोष इथेच सोडून द्या. पुढचं सांगताय, हा ग्रंथ पावन उत्तम या प्रसन्न होऊन पुरुषोत्तम. हा ग्रंथ पावन आणि उत्तम असून या ग्रंथाच्या श्रवणानं, या ग्रंथाच्या पठनानं, या ग्रंथाच्या चिंतनानं पुरुषोत्तम भगवान प्रसन्न होतात. आता होतात आणि होतातच असं पुढे च लावायचं का नाही, त्याच्यासाठी अर्धी ओवी आहे. याने प्रसन्न होऊन पुरुषोत्तम श्रोत्या वक्त्या लागी परम मुक्ती भुक्ती देवो सदा. जर हा ग्रंथ ऐकलेला असेल तर तुम्हाला मुक्ती भुक्ती, तुमच्या इच्छा पूर्ण करणार. कोणी नाही ऐकला, कोणी नाही ऐकला तरी हा भगवान पुरुषोत्तमाने ऐकलेला आहे, लक्षात ठेवा. त्यांनी तर श्रवण केलेलं आहे ना, त्यांनी केलेलं आहे. प्रसन्न होऊन पुरुषोत्तम श्रोत्यावक्ती परमभक्ती देत असे. इति अधिकमारसार महात्म्य बृहन्नारदीय पद्मभार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर एकतिशंती अध्याय गोड हा भावा. इति एकत्रिशंती अध्याय श्री पुरुषोत्तम परमस्तु शुभम भवतु स्त्रीवस्तु. अधिक सार महात्म्य इति समाप्त. झालेली सेवा आणि केलेली पांडुरंगाने दिलेली सेवा, पांडुरंगाच्या चरणी विठ्ठल सेवा समिती, तुम्ही श्रोते, भजनी मंडळ आणि जेवढ्या श्रोत्यांच्या, तुम्हाला मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं काय, ती ओवी परत सांगतो,
माऊलींची ओवी आहे. आहो चंद्रकांतू द्रवता कीर होय, परिते हतवटी चंद्रिका असे, वक्ता नोव्हेची वक्ता श्रोतेविन. ज्याप्रमाणे एखादा चंद्रकांतू नावाचा दगड असतो, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर त्याच्यामध्ये चंद्राचे किरण पडले तर त्याच्यामधून अमृत प्रसवतं. कशामधून? दगडामधून. रोज प्रसवतं का हो? नाही प्रसवत. त्याच्यासाठी कधी? फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. आणि त्यातही चंद्राचे किरण पडले तर. ज्याप्रमाणे एखाद्या दगडावर चंद्राचे किरण पडल्यानंतर त्याच्यातून अमृत बाहेर येतं, त्याचप्रमाणे माऊली सांगतात, मी इथे दगड बसलेले, निवृत्ती दादा माझे गुरु पुढे बसलेले, सच्चिदानंद बाबा बसलेले, त्यांची दृष्टी माझ्यावर पडली का माझं ज्ञान आपोआप बाहेर येतं. त्याचप्रमाणे श्रोत्यांची जी दृष्टी आहे ती पवित्र आणि पावन दृष्टी वक्त्यावर पडली की वक्त्याचं ज्ञान आपोआप बाहेर येतं. कथा चांगली झाली असेल तर तुमची भावदृष्टी योग्य होती. माझ्यावरती पडली, मी दगड आहे, प्रसवली माझ्यातून कथा, ती केवळ तुमच्या भावयुक्त आणि तुमची भक्तिपूर्ण नजर आणि तुम्ही केलेलं पुण्य, झालेली सेवा पांडुरंगाच्या आणि तुमच्या पवित्र चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल. आपण अजून जय विठ्ठल केलेलं नाही. जय विठ्ठल आपल्याला करायचं आहे. कोणाला काही शंका असेल, काही असेल तर जरूर विचारा. हो दाजी या.